नमस्कार मित्रांनो, माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये हार्दिक स्वागत। मित्रांनो, आता पाहूया माझ्या संग्रहातील हे 5 रुपयाचं नाणं जे माता वैष्णव देवीची छपाई यावर आहे, चित्र आहे। सुंदर असं आणि आकर्षक असं हे चित्र आहे। माता वैष्णव देवी भारतातील जम्मू काश्मीर या ठिकाणी याचे धार्मिक स्थळ आहे आणि हजारो लाखो करोडो लोक या स्थळाला भेट देतात आणि आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून तिथून जाऊन येतात, प्रार्थना करतात। तर मित्रांनो पहा, मध्यभागी या नाण्याच्या मध्यभागी श्री माता वैष्णव देवीचं सुंदर अशी मूर्तीची छपाई केलेली आहे। त्याखाली 2012 हे सन लिहिलेलं आहे। त्याच्याखाली सिल्वर जुबली म्हणजेच ज्यावेळी 2012ला सिल्वर जुबली येते याचाच अर्थ 1986ला या श्राईन बोर्ड याची स्थापना झालेली आहे। हा श्राईन बोर्ड म्हणजे काय आहे तर श्री माता वैष्णव देवी श्राईन बोर्ड हा 1986ला स्थापन झालेला आहे की जो तीर्थक्षेत्र कायदा म्हणून आहे। तीर्थक्षेत्र व व्यवस्थापन, प्रशासन, तेथील मालमत्ता यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा केलेला आहे आणि त्याला 2012 साली 25 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून सिल्वर जुबली ही आठवण म्हणून हे नाणं काढलेलं आहे। तर मित्रांनो पहा, श्री माता वैष्णव देवी श्राईन बोर्ड वरच्या भागात आहे, तसंच इंग्रजीमध्ये खालच्या भागातून गोलाकार भागात आहे। हे मुंबई मिंटमध्ये बनलेलं नाणं आहे। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की हे नाणं अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे। पाहूया मागची बाजू। तर मित्रांनो, या मागच्या बाजूवर राजमुद्रा आणि त्याच्याखाली सत्यमेव जयते, रुपये 5 आणि भारत इंडिया ही अक्षरं आहेत। मित्रांनो, याचा आकार गोलाकार आहे, वजन 6 ग्रॅम आहे, व्यास 23 मिमी आहे, धातू, निकेल आणि पितळ वापरलेला आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अशी नाणी ऑनलाईन आपल्याला विक्रीसाठी, खरेदीसाठी जाहिराती आपल्याला भरपूर दिसत आहेत। एक नाणं तुम्हाला 5 लाख ते 15 लाखापर्यंत विकलं जाईल, घेतलं जाईल अशा जाहिराती येत आहेत। त्याच्यासाठी तुम्ही काय करा की व्हॉट्सअप करा, आपला नंबर शेअर करा, अकाउंट डिटेल्स द्या असे येते। पण मित्रांनो, ऑनलाईन कोणतीही खरेदी करत असताना सतर्क राहा, कारण बऱ्याचदा हा फ्रॉड झालेला आहे, फसवणूक झालेली आहे। सर्वसामान्यांची यामध्ये फसवणूक होते। आजची तरुण पिढीसुद्धा माझ्याकडे असे 1-2-3 कॉईन आहेत म्हणजे मला 20-25 लाख रुपये मिळतील आणि या भ्रमात राहतात आणि मग त्यांच्या मानसिकतेचा विचार केला तर ती कुठेतरी गुरफटत गेलेली दिसतात आपल्याला। मित्रांनो, या नाण्यांच्या माध्यमातून माहिती देत असताना मला हे सतर्क करायचं आहे की आपल्या कोणत्याही बांधवाची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या। अशी कोणतीही ऑनलाईन खरेदी करत असताना सतर्क राहा, आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता आहे। RBIने सुद्धा काही नियम जारी केलेले आहेत की तुम्ही ऑनलाईन खरेदी विक्री करत असताना काळजीपूर्वक करा। याला जबाबदार कोणी नसते, सर्वस्व आपण असतो आणि याच्यामध्ये जर आपला काही फसवणुकीच्या बाबतीतला गुन्हा दाखल झाला तर तो मात्र फार अडचणीत आणू शकतो। तर मित्रांनो, अशा जाहिराती येतात परंतु याला बळी पडू नका। अशी कुठलीही यंत्रणा नाही आहे की जे तुम्हाला 5 लाख 10 लाख देतील। तर तसं बघितलं तर इथे माझ्याकडे आता ही 4 नाणी आहेत, मला 20-25 लाख कोण देते का पहा, आत्ताच्या आत्ता प्रत्यक्ष येऊन बघा, नाही होणार मित्रांनो तसं। तर आणि कृपया हा माझा संग्रह, मी कुठल्याही प्रकारची खरेदी केलेली नाही आणि कुठल्याही प्रकारची मी विक्री करत नाही आणि हे सर्व समाजातील लोकांच्या देणगीतून, सहकार्यातून हा माझा संग्रह उभा राहिलेला आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्याला सतर्क करतो की अशी कोणतीही यंत्रणा नाही। तेव्हा नाणी माहिती घ्या, त्याबद्दल जाणून घ्या, एवढंच माझं सांगणं असेल आणि तुम्हाला वाटला तर छंद म्हणून तो संग्रह ठेवा। धन्यवाद।